जय श्रीराम. आज हनुमान जयंती आणि आमच्या बाजूच्या कॉलनीत हनुमानाचं दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि सकाळी ही रांगोळीसुद्धा खूप सुंदर होती. पण जोपर्यंत म्हणजे आम्ही गेलो दर्शनाला तोपर्यंत म्हणजे बराच उशीर झालेला होता आणि रांगोळी पण खूप खराब झाली होती. पण संध्याकाळी दर्शनाला गेले. खूप छान प्रसन्न असं वाटतं. म्हणजे हनुमानाचे जे भक्त आहेत, मला वाटतं सगळेजण स्वतःला खूप असं शक्तिशाली समजत असतील आणि हनुमानाचं दर्शन घेऊन किंवा हनुमान चालिसेचं पठण केलं ना की बरेच आपल्या अडचणी आहेत त्या कमी होतात आयुष्यातल्या. म्हणून हनुमानाचं जे हनुमान चालिसा पठण दररोज केलंच पाहिजे. आपण एक आहे की आपल्याला जेव्हा आपण हनुमान चालिसा वाचतो किंवा पठण करतो ना, एकच जागा आणि एकच वेळ एवढं पाळलं पाहिजे. त्यानंतर मग बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे, तिथं गेले. छान वाटतं जेव्हा आपण असं मंदिरात जातो ना, आणि प्रत्येकानं मंदिरात जायला पाहिजे, कारण तिथली एनर्जी जेव्हा आपल्यासोबत येते ना, मन एकदम शांत होतं. तर मग तिथं गेले आणि हनुमान चालिसेच्या बाबतीत जे मी तुम्हाला बोलत होते, त्या हनुमान चालिसेचं असं आहे की आपण एक वेळ आणि एकच आसन, म्हणजे एक आपलं आसन ठरलेलं, एक वेळ ठरलेली असावी आणि दररोज हनुमान चालिसा पठण करावं. त्यामुळं खूप आयुष्यातल्या अडचणी दूर होतात आणि प्रत्येक देवाचं आपल्याला म्हणजे पाठबळ इतकं महत्त्वाचं आहे ना. आता महादेव म्हणजे महादेवच म्हणतो आपण की सगळ्यात देवांचा देव महादेव. आणि इथे गेल्यावर प्रसन्न वाटतं, कारण आता गळती म्हणतो आपण, तर ती लागलेली आहे. आणि वर तुम्ही पाहताय की असा मोठा माठ ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूला लगेच दुसरं एक महादेवाचं मंदिर आहे. इतकं सुंदर सजावट केलेली होती. आजचं हे महादेवाचं रूप रौद्र रूप होतं. म्हणजे काय, हनुमानाला जे जे आवडतं ते सगळं इथं आज केलेलं होतं. त्याचं रूपच हनुमानाचं केलेलं होतं. रुचकीच्या फुलांनी खूप मोठे मोठे हार घातले होते रुचकीच्या फुलांचे, खूप छान अशी महापूजा झालेली होती. खूप प्रसन्न वाटतं. हे मागे नागदेवता आहे. मी समोर दर्शन घेऊन महादेवाचं ते नागाचं दर्शन घेऊन वापस आले. तर कसं वाटलं तुम्हाला सगळं नक्की सांगा. बाय.